जय शिवतंत्र, जय शिवतंत्र. आज शिवतंत्र परिवारातील विष्णुभाऊ पाटील आपल्याबरोबर आहेत. ते जय शिवतंत्र. मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये अनेक मंत्र्यांचे OSD राहिलेले आहेत. तर आता मी अधिक वेळ न घालता त्यांनाच प्रश्न विचारतो, की विष्णुभाऊ, तुम्ही शिवतंत्र परिवारात आल्यानंतर तुमच्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबतीत कोणते कोणते बदल झाले? जय शिवसंत सर्वांना. महाराज, मी 15 जानेवारीला शिवतंत्रामध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून बघतो की अतिशय सकारात्मक विचार डोक्यात आलेले आहेत कायमस्वरूपी. म्हणजे एकमेकांना मदत करायची. लोकांना जेवढे लोकांचे प्रश्न तुम्ही सोडवाल तेवढे तुमचे स्वतःचे प्रश्न सुद्धा हित आल्यानंतर समजलं. वा, म्हणजे 15 जानेवारी 26 सालचं का म्हणता तुम्ही? हो, 26 सालचं 15 जानेवारी. वा वा. मग तुमच्यामध्ये शारीरिक, आर्थिक या बाबतीत काय बदल झाले? आर्थिक नियोजन, आपण जे शिबिर जे झालं आपलं एकवीस हो, 22 मार्चला हो. लोणावळ्याला, होय. त्यानंतर आपण आर्थिक नियोजन आम्हाला शिकवलं आणि आर्थिक नियोजन त्याप्रमाणे फार व्यवस्थित चाललेलं आहे. क्या बात आणि है! शारीरिक बदल तर सकाळी पहाटे उठून व्यायाम, ती घामाची वाह! अंघोळ, त्यानंतर वाह! प्राणायाम. प्राणायाम रेग्युलर चालू आहे सगळं व्यवस्थित. वाह! आता तुमचं वय किती आहे? माझं वय आता 59, 21 ऑगस्टला मी 59 पूर्ण होईल माझं वय आता. 59. 21 आता आत्ताची? 21 ऑगस्ट, हो. ऑगस्ट येणारी. ऑगस्ट, ओके, हो, येणार. ओके. छान, छान. मग तुमच्यामध्ये जो बदल झाला ते पाहून तुमच्या घरातले, तुमचे मित्र यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? तो चांगला फ्रेश चेहरा, फ्रेश दिसायला लागला, ग्लो आला एकंदरीत. आणि असं थकवा येत नाही, आता व्यवस्थित वाटतं सगळं. ते त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पण? सगळ्यांच्या प्रतिक्रिया अतिशय चांगल्या आहेत, सकारात्मक हो. प्रतिक्रिया आहेत सगळ्यांच्याच. छान. आता माझा एक प्रश्न असा आहे, की अनेक जणांना इच्छा असते, की सुरुवात करायची. पण ते मला बदलायचं म्हणतात, पण ते सुरुवात करायलाच घाबरतात. तर त्यांना काय सांगाल तुम्ही? तर सुरुवात केलीच पाहिजे. सुरुवात केल्याशिवाय तर काहीच होणार नाही. तुम्ही जर वेळ दिला, सुरुवात केली तरच पुढे जाणार आहे. मग ते आम्ही दुसरं बरोबर. एक प्राणायामाचं एक करतो ना, 5 मिनिट हो. द्या, 10 मिनिट द्या, पण सुरुवात करा. सुरुवात वाह! केली की आपोआपच होतं. सुरुवात केलंच वाह! पाहिजे तरच होणार आहे, अन्यथा होणार नाही. क्या बात है! आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, की जर तुम्ही शिवतंत्र परिवारात आले नसते, तर काय हानी झाली असती असं वाटतं तुम्हाला? खरोखर मी सांगतो, शिवतंत्र परिवाराची अतिशय गरज आहे सध्या समाजामध्ये. हानी तर माझीच नाही, अनेक माझ्यामुळे माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये, सगळ्यांमध्ये मी शिवतंत्राचा प्रचार केलाय. आणि ही माझी एकट्याची नव्हती हानी, ही सगळ्या आजूबाजूच्या लोकांची हानी झाली असती असं मला वाटतं. म्हणजे शारीरिक हानी होती, आर्थिक होती, विचारांचं परिपक्वता येते. माणसाने माणसाबरोबर कसं वागायचं, कुटुंबात कसं वागायचं याचा फरक पडतो. ह्या खूप क्या गोष्टीचा बात है! फायदा याच्यामध्ये होतो. आता अगदी एकदम शेवटचा प्रश्न, की बाकीच्या लोकांनी 3 दिवसाच्या शिबिरामध्ये का यावं? 3 दिवसाच्या शिबिरामध्ये कंपल्सरी आलंच पाहिजे असं माझं मत आहे. कारण मी आयुष्यामध्ये मोबाईल शिवाय 3 दिवस राहिलो. कधी राहू शकत नव्हतो. आणि 3 दिवसात जी मजा येते ना, ती ती कधीच येत हां. नाही. मग ती वाह! गेल्यानंतरच कळतं त्या शिबिरात आलंच पाहिजे. क्या बात है! खूप खूप धन्यवाद विष्णुभाऊ. तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ दिला त्याबद्दल शिवतंत्र परिवारातर्फे तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या नवीन पुढील आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. जय शिवतंत्र. धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद. जय शिवतंत्र. धन्यवाद. धन्यवाद.